दिवस आहे, कशा पद्धतीने प्रसाद आज या जनआशीर्वाद यात्रेचा जवळजवळ यात्रेचा 10वा दिवस आहे आणि 10व्या दिवशी त्या ठिकाणी जवळजवळ आज हे 58वं गाव, या गावामध्ये मी मारापूर या गावामध्ये जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित आहे। या अगोदर जवळजवळ 57 गावामध्ये जात असताना या 10 दिवसामध्ये गावगाव त्या ठिकाणी वडीलधारी नानांनी जोडलेली जी जीवाभावाची माणसं आहे त्यांना त्या ठिकाणी भेटत असताना नानांच्या कामाच्याबद्दल 11 वर्षाच्या अनेक आठवणी, वैयक्तिक स्वरूपातली झालेली कामं असतील, मदती असेल, सार्वजनिक स्वरूपातल्या गावाच्या विकासासाठी झालेली कामं, मदती असतील, ते त्यांच्या आठवणी त्या ठिकाणी सांगताना दिसत आहेत। वैयक्तिक ज्या ज्या कुटुंबांना मदती केल्या त्या नानांच्या आठवणीनं त्या ठिकाणी डोळ्यात पाणी काढताना देखील ते दिसत आहेत। आणि या जनआशीर्वाद यात्रेचा नानांनी जोडलेला प्रत्येक माणूस वाडी वस्तीपर्यंत जाऊन, भागापर्यंत जाऊन त्या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद घ्यायचा, या हेतून आज हा 10वा दिवस आहे। आणि नक्कीच खूप मोठा उत्स्फूर्त त्या ठिकाणी प्रतिसाद, आशीर्वाद या यात्रेच्या निमित्तानं माझ्या पाठीशी त्या ठिकाणी मिळतोय। आर्यापार म्हणून त्या ठिकाणी लढण्यासाठी या अगोदरच हे केलेलं आहे। आणि महाविकास आघाडीला लोकसभेच्या आम्ही केलेल्या प्रामाणिक कामाच्या जोरावर मी महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागतोय। महाविकास आघाडीसुद्धा नक्कीच या सगळ्या गोष्टीचा आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या तमाम मायबाप जनतेच्या मनाचा, विचाराचा कानोसा घेऊन त्यांचा विचार काय आहे हे तपासून बघूनच निर्णय घेईल। त्या बाबतीत मी मनापासून सकारात्मक आहे। दादा, आता तुम्ही भाषणात सांगितले की नानांचा पराभव करू शकत नाही, म्हणून तुम्हाला पराभव करण्यासाठी 2 शक्ती एकत्रित आल्या। येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता त्या शक्तीनं ताकद दाखवते लोक विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काय झालं, कसं झालं आपल्याला त्या ठिकाणी माहीत आहे। कारण नानांना 2019ला जवळजवळ 90,000 मतदान देऊन विजयी करण्याची भूमिका इथल्या मायबाप जनतेने केलं होतं। आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मला 1,05,717 म्हणजे नानांच्याहून अधिक त्या ठिकाणी आशीर्वाद, पाठबळ, त्यावेळी ज्यावेळी माझ्या वडिलांचे छत्र डोक्यावरून हरवल्यानंतर इथं मायेची सावली धरण्याचं काम इथल्या मायबाप जनतेने त्या ठिकाणी केलं। मात्र त्यावेळी अनेक शक्त्या, अनेक ताकदी एकत्रित आल्या आणि माझा 3600 मतांनी पराभव झाला। पण आज 3.5 पावणे 4 वर्षानंतर ज्यांनी या विद्यमान आमदारांना मदत केली आहे, तिथंपर्यंत पोहोचवण्याची भूमिका पार पडली आहे, त्यांना जर पश्चातापाची भावना होत असेल आणि त्या बाबतीत इथल्या मंगळवेढा तालुक्यातल्या तमाम मायबाप जनतेचा तर ते हात जोडून माफी मागत असतील, तर ती त्यांची केलेली चूक, पश्चातापाची भावना येणाऱ्या भविष्यकाळात नक्की दुरुस्त करतील। ते भविष्यकाळात त्या ठिकाणी दिसून येईल।